त्यांच्या काळजात भरली शहाळी. ही माझी पहिलीच सोलो ट्रिप आहे. माझ्या 25व्या वाढदिवसानिमित्त आईबाबांनी दिलेलं हे गिफ्ट. खूप विचार करून, गुगलवर रिसर्च करून व आईबाबांचा सल्ला घेऊन मी कोकणात जायचं ठरवलं. मी तिथे 5-6 वेळेला गेले होते, पण बीचच्या पण पलीकडे खूप काही ठिकाणं होती जी मी एवढ्या वर्षात पाहिलीच नव्हती. मला निसर्गाच्या सानिध्यात राहायचं होतं, म्हणून मी एका होमस्टेमध्ये राहायचं ठरवलं. मला माझ्या एका मैत्रिणीने आठवले काकांचा फोन नंबर दिला. मी त्यांची चौकशी केली व त्यांच्याचकडे राहायचं ठरवलं. त्यांच्या बंगल्याचं नाव पारिजात होतं. अगदी नावाला साजेसं त्यांचा बगीचा होता. एखाद्या चांदणे रात्रीसारखं अख्ख्या अंगणात पारिजातकाचा सडा पडला होता. खरं तर त्या प्रवासामुळे मी खूप थकले होते, पण त्या पांढऱ्या आणि केशरी नाजूक फुलांना पाहून मला त्या फुलांसारखंच टवटवीत वाटायला लागलं. मी गेल्या गेल्या काकांना नमस्कार केला, परिचय सांगितला, त्यांची विचारपूस केली व तुमच्या बागेतली पारिजातकाची फुलं मला खूप आवडली, तुमचा बंगला पण खूप छान आहे, मला आवडला, असं मी नकळत बोलून गेले. काका एकदम स्तब्ध झाले. जास्त काहीही ओळख नसताना मी एकदम भसकन बोलल्याबद्दल मलाच खूप लज्जित वाटायला लागलं. मी घाबरत घाबरत मान वर केली तर मला आठवले काकांचं स्मितहास्य दिसलं. मला जरा हलकं वाटायला लागलं. तेवढ्यात काकांनी कोणाला तरी हाक मारली. अगं सुमन, जरा या मुलीला वरची खोली दाखवतेस का? तेवढ्यात साडी निस्तरत हो हो आले असं म्हणत एक 50शीतल्या अबोली साडी नेसलेल्या, अंबाडा घातलेल्या, कानात लहानचे सोनेरी झुबे घातलेल्या आणि कपाळावर लाल टिकली लावलेल्या एक काकू देवघरातनं बाहेर आल्या. मी त्यांना निरखून पाहत असताना काका म्हणाले, या मिसेस आठवले. मी त्यांना नमस्कार केला आणि माझं नाव सांगितलं. त्या मला नाव छान आहे असं म्हणत वरती खोली दाखवायला घेऊन गेल्या. मला त्यांनी डावीकडच्या खोलीत सामान ठेवायला व आवरायला आणि तयार झाल्यावर नाश्ता करण्यासाठी खाली यायला सांगितलं. मी सामान लावलं, कपडे बदलले आणि सुमन काकूंनी सांगितल्याप्रमाणे खाली नाश्ता करायला गेले. काकूंनी गरमागरम चहा आणि खोबरं घातलेली पोह्याची प्लेट मला आणून दिली. दारातनं पाऊस आणि त्या वाऱ्यावर डोलणाऱ्या हिरव्यागार झाडांना बघत चहा पिण्यात वेगळीच मजा वाटत होती. मी पोटभर पोहे खाल्ले आणि माझ्या कोकण दर्शनाला सुरुवात केली. सकाळचे 11 वाजले होते तरी सूर्याचं एक किरण देखील त्या दाट झाडीतनं जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता. आजूबाजूला दिसत होती फक्त हिरवळ आणि पाण्याचे थेंब. मी सगळीकडे पायी जायचं ठरवलं होतं, पण इतका पाऊस आला की मी गाडीने जायचं ठरवलं. मला सर्वात आधी अंधार व्हायच्या आत मुरुड जंजिऱ्याला जायचं होतं, म्हणून मी सांगितल्याप्रमाणे ड्रायव्हरने गाडी त्या किल्ल्याकडे वळवली. मुंबईमधल्या कलकलीतनं इथे आल्यावर किती शांत वाटत होतं. किल्ला बघितल्यावर मी ड्रायव्हरना मला एका सुपारीच्या बागेत सोडायला सांगितलं. जेवढी ती सुपारीची झाडं उंच होती त्याच्या साधारण 10 पट मोठी ती बाग होती. सगळीकडे ओल्या मातीचा सुगंध पसरला होता. त्या ओल्या मातीत गम बूट्स घालून चालताना छप छप आवाज येत होता. मी त्या बागेत इतकी रमून गेले होते की वेळ कसा गेला मला कळालंच नाही. लक्षात आल्यावर घड्याळ पाहिलं तर 7 वाजले होते. सगळीकडे काळाकुट्ट अंधार पडला होता. मोबाईलवर पत्ता टाकून बंगल्याकडे जावं असं मला वाटलं, म्हणून मी पर्समधनं मोबाईल काढला तर त्याची सगळी बॅटरी संपली होती. मला खूप चिंता वाटू लागली होती. शेवटी मी हिम्मत करून रस्ता शोधायचं ठरवलं. हळूहळू थंडी वाढू लागली होती. मी कुडकुडत वाट काढत असताना कोणीतरी मला हाक मारली व म्हणाल्या, अंधाराची एकटी कुठे चाललीस गो पोर? मी मागे वळून पाहिलं तर तिथे निळं लुगडं नेसलेल्या एक वयस्कर बाई उभ्या होत्या. मी त्यांना घुटमळत सांगितलं, मी रस्ता चुकली आहे. त्यांनी मला आत बोलवलं आणि म्हणाल्या, रात्रीचा मुक्काम इथेच कर आणि पहाटे आपल्या घरी जा. मी काही म्हणायच्या आत त्यांनी मला जेवणाचं ताट आणून दिलं आणि म्हणाल्या, हे खायला सुरू कर, मी तुला अजून आंबोळ्या आणून देते. मी त्यांना धन्यवाद म्हणाले व आंबोळी खायला सुरू केलं. मला त्यांच्याकडे झोपायला संकोच वाटत होता, पण बाहेरचा मिट्ट काळोख पाहून मी विचार बदलला. मी रात्री तिथेच झोपले.
पहाटे मी निघाले. तिथल्या जवळच्या एका दुकानदाराला पत्ता विचारला व 7:30 वाजता सुखरूप घरी पोहोचले. मी आत गेले तर आठवले काका कोणाला तरी फोन लावत होते. ते काळजीत दिसत होते. मी त्यांना दारातनंच म्हणाले, सुप्रभात काका. काकांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि काकूंना हाक मारली, सुमन, हे बघ कोण आलंय. काकू धावत पळत आल्या आणि म्हणाल्या, अगं बाई तू कुठे गेली होतीस काल रात्री? आम्हाला किती काळजी वाटत होती तुझी. फोन पण लागत नव्हता तुझा. मी त्यांना सगळा किस्सा सांगितला आणि निरोप देखील घेतला, कारण मी आज परत घरी मुंबईला जाणार होते. त्यांनी मला प्रवासासाठी खाऊ दिला आणि पारिजातकाच्या काही बिया देखील पुडीत बांधून दिल्या. कोकणाच्या निसर्गाच्याही पलीकडे जर मला काही आवडलं असेल तर ते म्हणजे इथली प्रेमळ माणसं. धन्यवाद.